वर्कआउटच्या अगोदर तुम्ही कोणती स्ट्रेचिंग केली पाहिजे ज्याने तुमची बॉडी एकदम गरम होणार आहे आणि तुम्ही वर्कआउटला एकदम तयार होणार आहे. त्यासाठी तुम्ही कोणतं पण होल्डिंगचं एक्सरसाइज नाही करायची. म्हणजे मी जसं होल्ड केलं आहे आफ्टर वर्कआउट एक्सरसाइजमध्ये स्ट्रेचिंग करताना तसं नाही करायचं. तुम्हाला एकदम वॉर्म करायची बॉडी. अपोजिट साईडला फिरवायचे, सरळ फिरवायचे, म्हणजे रिलॅक्स करायची बॉडी प्रॉपर. मसल एकदम असे वॉर्म करायचे आहे तुम्हाला. फक्त होल्ड नाही करायचे, तेवढं लक्षात ठेवा. फक्त जम्पिंग जॅक्स पण करू शकता. अजून एक टिप सांगतो. ज्या मसलचा तुम्हाला वर्कआउट करायचं आहे का त्या मसलचे म्हणजे हलक्या वजनाने, समजा तुम्हाला बायसेप कर्ल मारायचा आहे, तुम्ही काय करायचं आहे 2 किलोच्या डंबेलने 20-20 रिपिटेशन मारले तरी तो मसल वॉर्म होणार आहे. तेवढ्यासाठी एवढं एक्सरसाइज पण करण्याची गरज नाही. किंवा तुम्ही काय करू शकता 15 मिनटं वॉकिंग करायचे, त्याने तुमचं शरीर गरम होणार आहे आणि मग वर्कआउटला तुम्ही स्टार्ट करू शकता. ज्या मसलचा वर्कआउट करायचा आहे त्या मसलच्या सेटचे कोणते पण सेट तुम्ही हलके 10 ते 15 रिपिटेशन मारले तर तो मसल तुमचा वॉर्म होणार आहे आणि मग तुम्ही वर्कआउटला स्टार्ट करू शकता. फक्त लक्षात ठेवा वर्कआउटच्या अगोदरची स्ट्रेचिंग ही वेगळी असते, वर्कआउट नंतरची स्ट्रेचिंग ही वेगळी असते. त्यातला एक साधा डिफरन्स तुम्हाला सांगतो. वर्कआउट नंतर जी स्ट्रेचिंग करतो का आपण ती होल्ड असते. म्हणजे आपण होल्ड करून थांबतो. असं समजा 10 सेकंद होल्ड करतो, त्याने काय होतं तुमची मसल रिलॅक्स होतात, तुम्हाला मसल पेन होत नाही आणि एकदम कूलडाऊन होते तुमची बॉडी. आणि वर्कआउट अगोदरची जी स्ट्रेचिंग म्हणतो आपण ती वॉर्म करण्यासाठी असते शरीर. त्यामुळे अशी होल्डिंग पोझिशनमध्ये नसते, एकदम स्पीडी असते अशा टाईपमध्ये. अशी तुम्ही करू शकता. त्याला मिक्स नका करू. तुमच्या इंजुरी अजिबात होणार नाही. कमी इंजुरीज होतील झाल्या तरी पण जास्त शरीराला त्रास होणार नाही. हे मी सांगतोय, हे नक्की फॉलो करा.